स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा ऐतिहासिक चित्रपट 14 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय। सिने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची परमप्रतापी कारकीर्द या भव्य चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांसमोर मांडली आहे। खरं तर अवघ्या 32 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या शंभूराजांनी अल्पशा काळात असं कार्यकर्तृत्व केलंय जे आजही सर्वसामान्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्राला स्पर्शून जाणार आहे। काळाच्या ओघात छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिचित्र रेखाटताना काही इतिहासकारांनी जाणीवपूर्वक तर काहींनी अजाणतेपणे खूप अन्याय केला। त्यांच्या जीवनातील अनेक पैलू हे सक्षमपणे कधीच मांडले गेले नाहीत। याचा प्रत्यय हा चित्रपटातील एका प्रसंगातून प्रकर्षाने जाणवतो। यामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे एका पोर्तुगीज अधिकाऱ्याशी बोलताना अवघ्या एका ओळीचा संवाद दाखवण्यात आलेला आहे। तो असा, होप रायगड इज टेकिंग गुड केअर ऑफ यू। हा प्रसंग शंभूराजांचे मराठी, संस्कृतसह अन्य भाषांवरही प्रभुत्व होते याची साक्ष पटवून देणार आहे। खरं तर ढाल तलवारींच्या इतिहासापुरतं मर्यादित व्यक्तिमत्व नव्हतं शंभूराजांचं। त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंपैकी एक म्हणजे त्यांच्यात दडलेला साहित्यिक। मात्र त्यांच्यातला हा साहित्यिक फारसा लोकांपुढे आलाच नाही। छत्रपती संभाजी महाराज भाषेचे उत्तम जाणकार होतेच, तसेच ते विद्वत साहित्यिकही होते। त्यांच्या याच साहित्यिक पैलूंविषयी माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत। स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापराक्रमी कार्यानंतर इतिहासात आपल्या असामान्य कर्तृत्वानं नाव कोरणारे छत्रपती संभाजी महाराज। अफाट मोगली सैन्याशी धैर्यानं आणि असामान्य शौर्यानं लढा देणाऱ्या या प्रतिभासंपन्न छत्रपतींनी आपला राजकीय वारसा जपलाच, परंतु उत्तम साहित्यिक म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली। छत्रपती संभाजी महाराजांची प्रगल्भता तशी सर्वज्ञात, परंतु या पराक्रमासह त्यांच्यात साहित्यिक गुणही होते। ऐतिहासिक संदर्भानुसार त्यांना एकूण 14 भाषा अवगत होत्या। त्यातील बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिका भेद, नखशिखा आणि सातसतक हे ब्रजभाषेतील ग्रंथांची रचना त्यांनी केली। छत्रपती संभाजी महाराजांचा बुधभूषण हा सर्वज्ञात ग्रंथ लहानपणीच कवी कलश, महाकवी भूषण यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्यानं, तसेच आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वानं प्रभावित होऊन त्यांनी हा ग्रंथ रचला असावा। संस्कृतमध्ये लिहिलेल्या या ग्रंथाची सध्या 3च प्रकरणे उपलब्ध होतात। अनेक अभ्यासकांच्या मते या ग्रंथांची अजून प्रकरणे असण्याची शक्यता आहे। बुधभूषण ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात 164 श्लोक आहेत। सुरुवातीला श्री गणेश, भगवान शंकर, पार्वती आणि गुरु यांना वंदन करून आपल्या वंशाची माहिती त्यांनी दिली आहे। बुधभूषणच्या दुसऱ्या अध्यायात राजनीती शास्त्राची माहिती देण्यात आलेली आहे। या अध्यायात एकूण 632 श्लोक आहेत। तिसऱ्या अध्यायाचे नाव मिश्र प्रकरण असून त्यात 57 छंद संभाजी महाराजांनी वापरलेले आहेत। या ग्रंथाची निर्मिती शंभूराजांनी वयाच्या केवळ 14व्या वर्षी केली। बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत त्यांनी आपले वडील छत्रपती शिवाजी महाराज आणि आजोबा शहाजीराजे यांची स्तुती केलेली आहे। छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी साहित्य कृती म्हणजे नायिका भेद हा ग्रंथ ब्रजभाषेत लिहिलेला आहे। हा ग्रंथ पूर्ण स्वरूपात मिळत नाही। या ग्रंथात संभाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याभिषेकानंतर लिहिलेला असावा अशी शक्यता अभ्यासक व्यक्त करतात, कारण यात ते स्वतःचा उल्लेख नृपशंभू असा करतात। सौंदर्य आणि लोकनृत्याशी सांस्कृतिक ओळख सांगणारा हा ग्रंथ आहे। शिवकुळातील स्त्रिया शिवाला प्रसन्न करण्यासाठी विविध नृत्य सादर करत असतात। या नृत्य करणाऱ्या नायिकांचे भेद या ग्रंथात शंभू महाराजांनी सांगितले आहेत। छत्रपती संभाजी महाराजांची तिसरी साहित्य रचना म्हणजे नखशिखा हा ग्रंथ काशीच्या नागरी प्रचारणी सभेत उपलब्ध आहे। नखशिखामध्ये एकूण 136 पदे आहेत। तसेच ब्रजभाषेतील कवित्त, सवय्या, दोहा, छप्पेय अशा विविध छंदांचा वापर करून संभाजी महाराजांनी हा ग्रंथ लिहिला आहे। या ग्रंथाच्या शीर्षकावरूनच लक्षात येते की नखापासून ते शिखापर्यंत सौंदर्याचे वर्णन या ग्रंथात केलेले आहे। तसेच स्त्रीच्या मातृत्वाच्या गुणांचा गौरव या ग्रंथात केलेला दिसतो। छत्रपती संभाजी महाराजांनी सातसतक ही 4थी रचना केली। हा ग्रंथ अध्यात्मावर आधारित आहे। संभाजी महाराजांनी तरुण वयातच अध्यात्मावर केलेली ही ग्रंथरचना अद्भुत आहे। या ग्रंथात 100 पदे आहेत। या ग्रंथाचे प्रयोजन सांगताना ते एका श्लोकात म्हणतात, सीतापगनश चंद की भजी के सब समाज, सातसतक ग्रंथ ही रच्यो संतन के ही नकाज। यात त्यांनी संतांचे तत्वज्ञान मांडून अध्यात्मावरही विवेचन केलेले आहे।
थोडक्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्याचा आढावा घेताना असं दिसतं की अफाट मोगली सैन्याशी धैर्यानं लढा देणारे हे प्रतिभासंपन्न छत्रपती संभाजी महाराज हे उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकारही होते. छत्रपती संभाजी महाराजांनी शंभूराज, नृपशंभू, शंभूवर्मन या नावांनी साहित्य निर्मिती केली. या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या. मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा पूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून संभाजीराजांनी केलेला. स्वराज्याचे हे दुसरे अभिषिक्त छत्रपती मराठीसह संस्कृत, फारसी, उर्दू, अरबी, ब्रज, इंग्रजी यांसारख्या अनेक भाषांचे जाणकार होते. इंग्रजीतून त्यांनी अनेकदा फिरंग्यांशी बोलणी व पत्रव्यवहारही केलेला आहे. अतिशय हुशार, कर्तबगार, दूरदर्शी, अनेक विद्या व कलांचे अधिपती व सर्वगुण संपन्न असेच धाकल्या छत्रपतींचे व्यक्तिमत्व होतं. अवघ्या 32 वर्षांचे आयुष्य लाभलेले संभाजीराजे या काळात त्यांनी केलेले हे कार्य आणि साहित्य लेखन म्हणजे केवळ अलौकिकाचाच पुरावा. इतिहासाच्या पटलावर बदनामीचे अनेक वार झेलूनही ज्यांचा इतिहास मिटवणं कोणालाही शक्य झालेलं नाही, त्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा केवळ लढाया, ढाल तलवारी पुरता मर्यादित नसून त्यांच्या सर्वज्ञ व्यक्तिमत्वाचा आहे, जो समजून घेणं महत्वाचं आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.